जोरून सुटलो डायरेक्ट आलो मॅचला. मित्रांची मॅच होती आणि तिथं आपला भाऊ भेटला आणि मित्र, आणि मग आपण मॅच बीच बघून निघालो, मॅच खेळून निघालो. तर विषय कसा झाला की पोरं आपले सगळे मॅच हारले होते म्हणून भैरव भाऊला इतका राग आला की भैरव भाऊने डायरेक्ट 100च्या वरच नेली गाडी आणि इतकी पळवली जसं काय लिमिटच नाही. आणि इतका राग आला होता त्याला, तरी त्यांनी राग कंट्रोल करून त्याला म्हटलं एवढं काही नको करू, काय आपण काय एवढी प्रॅक्टिस नव्हती केली. मग त्यांनी गाडी स्लो केली. मग आम्ही चाललो होतो मामाच्या गावाला विशेष म्हणजे मामाच्या पोराचा बड्डे होता. त्यांनी बोलावलं होतं आवराजून, म्हणून आवराजून बोलावलं जावंच लागतं. आणि आम्ही चाललो होतो नदीतून. तुम्ही पाहू शकता नदीतून जाता जाता इतकं पाणी होतं, एवढं काय पाणी नव्हतं. ब्रिज होता केलेला. मग आलो मस्त, मी केक कटिंग केली आणि मामाचा मुलगा इतका खुश होता की आम्ही सेम व्हाईट घातलेलं आणि इतका खुश की तो नाही का त्याचं केककडेच लक्ष, कवा केक खायला घालीन. मग मी पटक्यास तुकडा घेतला आणि लगेच त्याला भरवला आणि त्याने केक खाल्ला आणि इतका खुश झाला की पाहू शकता, इतका खुश झाला की बास. ते म्हणलं बाकी काय नाही पाहिजे, बास केक खाल्ला, ओके काम झालं. मग जेवायला बसलो मामाश्री आले आणि मारून गेली. मामाश्री म्हणते काय पण. मग मामाश्री म्हणलं चाललो आता, मी तुम्ही लय मारताय आणि इथं नुसतं डोकं खराब करताय. मी चाललो येऊन बघतो तर नदीत वाढलं होतं पाणी. पाऊस चालू होता, नदीत वाढलं होतं पाणी आणि आपली गाडी कशी काढायची म्हटलं. मग पप्पाला म्हटलं घाला. मी बघितलंय गुडघे इतकं पाणी, घातली पटक्यास आणि निघली आपली गाडी पटक्यास बाहेर निघली. मग आपण आलो, CNG भरली आणि मग आजचा ब्लॉग इथंच थांबवतो.